So once again, very warm welcome. Yes, welcome to all of you. Aditya Babar, Aditya Vetal, Apurva, then Sanjivani, Cynthia, Neha, Sania, Subodh, Sumit, then Sumit, Subodh, Sanika, Dikshit, Neha, and Sanika, Rachna. Okay, and all the students who are sitting in the class. तर या ठिकाणी राजांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं, एक 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. तर काल थोडा नेटवर्कचा इश्यू होता, त्याच्यामुळे आपण कमी पार्ट डिस्कस करता. तर या ठिकाणी मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे, डिफरंट केसेस फॉर द रिझल्टंट एम्प्लिट्यूड. म्हणजे काहीच नाहीये, आपल्याला एक फॉर्म्युला माहित होता. कोणता फॉर्म्युला माहित होता? हा सर, ये फॉर्म्युला हमें सबको पता था, आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द a1 स्क्वेअर. अरे इकडे बघा होगा, r equals to under root of the a1 square plus twice a1 a2 cos of phi1 minus phi2 plus a2 square. हा फॉर्म्युला होता, बरोबर आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, जर समजा फेज डिफरन्स म्हणजे काय असतो, phi1 minus phi2 असतो, बरोबर आहे. जर समजा फेज डिफरन्स हा 0 रेडियन असेल, 90 रेडियन असेल, दॅट इज द 90 रेडियन म्हणू शकत नाही आपण, त्याला π/2 रेडियन म्हणतो. यालाच आपण 90 डिग्री म्हणतो. त्याच्यानंतर पाय रेडियन असेल तर त्या ठिकाणी रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय असेल हे आपण डिस्कस केलं. ओके, तर या ठिकाणी आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे बघा. आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला राजांनो कायनेटिक एनर्जी इन द एसएचएम, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी इन द एसएचएम अँड द टोटल एनर्जी इन द एसएचएम आपल्याला डिस्कस करायचंय. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन कशा टाइपचा विचारला जाऊ शकतो, डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम अँड हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल. म्हणजे अशा टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा डायरेक्टली तुम्हाला ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम, अशा टाइपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे क्वेश्चन राजांनो कोणत्याही टाइपचा का त्यांनी विचारणार, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय असतं, हा जी हा यहाँ पर आपको ध्यान देना है, कायनेटिक एनर्जी काय असतं, पोटेन्शियल एनर्जी काय असतं आणि टोटल एनर्जी इन द एसएचएम काय असतं, हे आपल्याला डिस्कस करायचंय. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण आता क्वेश्चन लिहूया. मस्त पैकी एक झकास क्वेश्चन लिहून घेऊया. चला, राईट ऑन द क्वेश्चन. कोणत्या कलर मध्ये घेऊ? यस, चला ठीक है, ब्लू कलर में देखो क्वेश्चन. ओके, चलो क्वेश्चन लिखना है सब लोगों को. यहाँ पर क्वेश्चन मैं लिखता हूँ, डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर द काइनेटिक एनर्जी, डिड्यूस the expression for, yes, any problem? Okay, deduce the expression for kinetic energy, that is the k dot e dot and potential energy. आता या ठिकाणी तुम्ही कायनेटिक एनर्जी पूर्ण वर्डिंग फॉर्म मध्ये लिहू शकता किंवा k डॉट e डॉट लिहू शकता, बट क्वेश्चन मध्ये कायनेटिक एनर्जी पूर्ण वर्डिंग फॉर्म मध्ये येईल. आता यार इतकं तर तुम्ही समजू शकता. ओके, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग द एसएचएम करा किंवा एक्झिक्युटिंग द एसएचएम करा. ठीक आहे, एक नवीन शब्द आपण ऍड करूया, ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग एसएचएम. एसएचएम. ओके, त्याच्यानंतर अँड किंवा या ठिकाणी तुम्ही फुल स्टॉप घेऊन हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर. आदित्य माईक बंद करा. माईक असा मध्ये मध्ये आपला चालू झाला नाही पाहिजे. जर समजा तुम्हाला काही डाऊट असेल तरच माईकला ऑन करा, असं तुम्ही मध्ये मध्ये ऑन करू नका, कारण की पूर्ण क्लासला डिस्टर्ब होतं. चला ठीक आहे, सर्दी एकदम जाम झालेली आहे, आता सांगता येत नाही. 30 तारखेपर्यंत पाऊस आहे, त्याच्यामुळं ठीक आहे, जोरदार पाऊस आहे. आज पण खूप पाऊस पडलेला आहे. तर या ठिकाणी हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर, टोटल एनर्जीचं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी एक्सप्रेशन ऑब्टेन करायचंय, डेरिव्हेशन तुम्हाला डिराईव्ह करायचंय. टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम, टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. ओके, 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.
त्याच्यानंतर कधी कधी तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, शो दॅट द टोटल एनर्जी इन द एसएचएम. कधी कधी क्वेश्चन थोडा वेगळ्या टाईपचा विचारला जाऊ शकतो, शो दॅट द टोटल एनर्जी इन द एसएचएम रिमेन्स कन्झर्व, म्हणजे रिमेन्स कॉन्स्टंट. तुम्हाला कधी कधी असं शो करावं लागतं. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला ऑर मध्ये क्वेश्चन लिहायचा आहे. यस, राईट डाऊन इन द ऑर. म्हणजे दुसऱ्या पद्धतीने हा क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो डायरेक्टली. यस, ऑर मध्ये लिहा, शो दॅट the total energy, show that the total energy remains conserved when particle performs linear SHM. When particle performs linear SHM. म्हणजे जेव्हा पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करेल तर त्या ठिकाणी त्याची जी टोटल एनर्जी असते ती काय असते, कन्झर्व असते. म्हणजे टोटल एनर्जीचं समजा तुम्ही कोणत्या बी पॉइंटला फाइंड आउट केली तर ते काय असते, कन्झर्व असते, असं तुम्हाला शो करायचंय. आणि या क्वेश्चनला तुम्हाला काय करायचं राजांनो, इम्पॉर्टंट मार्क करायचंय. दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदम इझी क्वेश्चन आहे, टेन्शन घ्यायचं नाही. चला, क्वेश्चनचा मिनिंग सर्वांना समजला का एकदम व्यवस्थित? येस सर. यस, दॅट्स नाईस. ओके, तर या ठिकाणी बघा, डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायचं आहे. क्या बात है. देन उसके बाद पोटेंशियल एनर्जी करेंगे सर. ओके, ऑफ अ पार्टिकल. कुणाची? आपली का रे? नाही, पार्टिकलची. कधी? एक्झिक्युटिंग एसएचएम. जेव्हा पार्टिकल हा एसएचएम परफॉर्म करत असेल, एक्झिक्यूट एसएचएम करत असेल किंवा एसएचएम एक्झिक्यूट करत असेल तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल अँड द पोटेंशियल एनर्जी ऑफ द पार्टिकल आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर आणखीन काय फाइंड आउट करायचं सर? हेन्स, म्हणून ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग द एसएचएम. कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली, हा सर. पोटेन्शियल, हा सर. त्याच्यानंतर काय करा, टोटल एनर्जी पण फाइंड आउट करा. असा क्वेश्चन विचारला 3 मार्काला. किंवा कधी कधी ऑर मध्ये क्वेश्चन, शो दॅट द टोटल एनर्जी रिमेन्स कन्झर्व व्हेन पार्टिकल परफॉर्म लिनियर एसएचएम. म्हणजे जेव्हा पार्टिकल हा लिनियर एसएचएम परफॉर्म करतो तर त्या ठिकाणी टोटल एनर्जी काय असते, कन्झर्व असते. हे आपल्याला शो करायचंय. ठीक आहे, शो करू का, काही अडचण नाही. चला, एकदम चला, ब्लॅक कलर मध्ये या ठिकाणी आपण आता डायग्राम ड्रॉ करूया. मस्त एक छोटीशी डायग्राम आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे. आता या ठिकाणी मेन पोझिशन कुठे आहे? या ठिकाणी मेन पोझिशन आहे. इथून आपला जो ऑब्जेक्ट आहे तो पी पॉइंटला गेलेला आहे. मग त्याने डिस्प्लेसमेंट, सॉरी, मेन पोझिशन म्हणजे आपण ओ घेऊया. ओके, ठीक आहे. मग याने डिस्प्लेसमेंट टोटल किती कव्हर अप केलेला आहे? एक्स डिस्प्लेसमेंट त्यांनी कव्हर अप केलेला आहे. या ठिकाणी 0 टू पी आपला जो ऑब्जेक्ट आहे किंवा आपला जो पार्टिकल आहे, आता या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल. ओके, आता थोडं याला वर करतो. वर केल्यानंतर तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसेल. तर या ठिकाणी आपला जो पार्टिकल आहे 0 टू पी पॉइंटला गेलेला आहे. मग त्यांनी राजांनो डिस्प्लेसमेंट किती कव्हर अप केले रे? एक्स एवढं डिस्प्लेसमेंट त्यांनी कव्हर अप केलेलं आहे. आणि या ठिकाणी दुसरा पॉइंट महत्वाचा आहे, तर या पार्टिकलनी टोटल लेंथ किती कव्हर अप केलेली आहे, म्हणजे याचे एक्स्ट्रीम पॉइंट काय आहेत? या ठिकाणी यम आहे आणि या ठिकाणी एन आहे. तुम्ही इकडे यम घेऊ शकता, इकडे एन घेऊ शकता, काही हरकत नाही. बट पुस्तकामध्ये त्यांनी इकडे यम घेतलेला आहे आणि इकडे एन घेतलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मी इकडे यम घेतोय आणि इकडे काय घेतोय? एन घेतोय. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का, यम एन बी द टोटल पाथ ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम. म्हणजे याचं डिस्क्रिप्शन कशा टाइप चल रे? आता हा पार्टिकल आहे, ऑफकोर्स पार्टिकल आहे, तो लिनियर एसएचएम परफॉर्म करतोय. हा सर, लिनियर एसएचएम परफॉर्म करतोय म्हणजे त्याला मास तर असणारच आहे ना. अरे, एखादा ऑब्जेक्ट आहे मग त्याला मास असणारच आहे. मग याचं डिस्क्रिप्शन कसं यायचं तुम्हाला? कन्सिडर अ पार्टिकल ऑफ द मास यम. ओके, या पार्टिकलचा मास किती आहे? स्मॉल एम आहे. परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम, हा पार्टिकल काय करत आहे? अरे, लिनियर एसएचएम परफॉर्म करतोय, बरोबर आहे. कन्सिडर अ पार्टिकल हॅव्हिंग द Yes, sir. मास स्मॉल एम परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम अलॉंग द पाथ एम एन. या एम एन पाथ वर तो काय करत आहे? लिनियर एसएचएम परफॉर्म करत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर लिहायचंय. आवाज ब्रेक होतोय. ओके, आपण काय करूया, व्हिडिओला स्टॉप करूया. आता चेक करा बरं, आवाज येतोय का? हो, आता येतोय सर. हा, पाऊस चालू आहे यार, खूप जोराचा पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे समजा नेटवर्क मध्ये फ्लक्च्युएशन होऊ शकतं. हा,
तर आता हे जे रेकॉर्डेड लेक्चर असतं ना, रेकॉर्डेड लेक्चर मध्ये काही म्हणजे फ्लक्च्युएशन वगैरे नसतं, एकदम व्हॉइस क्लिअर असतो. जरी समजा एखाद्या वेळेस फ्लक्च्युएशन झालं तरी पण आजच्या दिवस आता तुम्ही ऍडजस्ट करा आणि नंतर वाटलं तर रेकॉर्डेड लेक्चर असं बघा. ओके, कारण की 30 ओके सर. तारखेपर्यंत पाऊस आहे आणि 30 तारखेपर्यंत जर आपण समजा पोस्टपोन करत राहिलं तर आपला जवळपास सिलेबस तसा राहून जाईल. यस सर तुम्ही चिंचवड मध्ये आहे का? नाही चिंचवड मध्ये नाही, आम्ही इकडे नांदेड मध्ये इकडं. हा. हा, हे सगळं ऑनलाईनचा खेळ आहे, नाहीतर आपली मुलाखत बी झाली नसते. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपण याचं डिस्क्रिप्शन बघत होतो. त्याच्यानंतर अलॉंग द पाथ MN अबाउट द मीन पोझिशन. मग या ठिकाणी मीन पोझिशन कोणता आहे? हा सर ओ सांगितलं तुम्ही, बरोबर आहे. अरे ओ शेप नाही. ओके, आता गाणं विसरून जाऊया. तुम्हाला लगेच काहीतरी एखादा शब्द दिला ना, तुम्ही लगेच गाणं म्हणायला लागता. तसलं काही करायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं इकडं. ओके, या ठिकाणी ओ काय आहे? ओ मीन्स मीन पोझिशन आहे. बघा बघा, लगेच तुम्ही म्हणले का नाही? म्हणजे माइंड मध्ये तुमच्या काय चालू आहे? हा, ते नाही, फक्त ओनली फिजिक्स यार, थिंक अबाउट द फिजिक्स ओनली. ओके, ओ इज द मेन पोझिशन आणि हा जो पार्टिकल पी आहे, हा पार्टिकल काय करतोय? या मेन पोझिशन भोवती काय करतोय? त्याचं SHM परफॉर्म करत आहे. यस, लक्षामध्ये. मग मला सांगा या ठिकाणी मी असं लिहू शकतो का रे? लेट. ओके, काय लिहू शकतो? एक्स म्हणजे काय रे? तुम्ही सांगा. चला, एक्स म्हणजे अँप्लिट्यूड आहे का? चलो, एक्स म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. येस सर. हा, लेट एक्स बी द. आता हे बी द वगैरे लिहायचं नाही. बी द म्हणजे काय असतो बघा, फिजिक्स मध्ये डबल आर असतो. लेट एक्स बी द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग द लिनियर SHM. हे लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्टली डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. फ्रॉम मेन पोझिशन. ओके, मेन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट किती आहे? एक्स आहे. एक्स इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन ऍट पॉइंट, कुठं आहे? ऍट पॉइंट ओ आहे, सॉरी ऍट पॉइंट पी आहे. येते टी. लक्षामध्ये? यस, इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहे सर्वांना? हा सर. ओके, आता मला सांगा या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट एक्स आहे, मग याची वेलोसिटी किती असेल रे? बी असेल, बरोबर आहे. मीन्स तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचंय? बी बी द वेलोसिटी ऑफ पार्टिकल, वेलोसिटी ऑफ पार्टिकल, पार्टिकल परफॉर्मिंग SHM. जो पार्टिकल SHM परफॉर्म करत आहे, वेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. ओके, आणि हा V चा फॉर्म्युला काय असतो? V इक्वल्स टू ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस, सॉरी या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस काय असतं? एक्स स्क्वेअर. बरोबर आहे, काय असतं? बरोबर आहे. वेलोसिटी सर्वांना माहित आहे, V इक्वल्स टू ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस एक्स सर ब्रेक स्क्वेअर. होतोय आवाज. हा यार, तर ह्याच्यामध्ये कुणालाच डाऊट नाहीये, कोणता डाऊट नाहीये. लेट व्ही बी द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट किंवा वेलोसिटी ऑफ द पार्टिकल. बरोबर आहे. आपला पार्टिकल काय करतो? या ठिकाणी लिनियर SHM परफॉर्म करतोय आणि त्याची वेलोसिटी किती आहे? व्ही आहे. मग या ठिकाणी व्ही चा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. ओके, व्ही चा फॉर्म्युला हा सर आपण डिस्कस केला. मग काय फॉर्म्युला आहे व्ही चा? व्ही इक्वल्स टू ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायच्या. हा सर, त्याच्यानंतर मला सांगा, आपण वेलोसिटीचा आणखीन एक फॉर्म्युला बघितला होता. कोणता फॉर्म्युला? या ठिकाणी वेलोसिटी इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय असतो. हा आपण फॉर्म्युला बघितला होता, आठवाले का? हा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, नाही म्हणू नका. यस, ओके, कुठं बघितला होता सांगू तुम्हाला? चला ठीक आहे, आपण पाहिला होता. कुठं पाहिला होता? वर पाहिला होता. आता वर म्हणजे काय? आभाळात नाही, लगेच वर बघताल. हा, वर म्हणजे हा, यू नो ऑल द थिंग्स. तर या ठिकाणी बघा कुठे गेलं रे? चलो चलो जल्दी फटाफट यार. हा, तर या ठिकाणी बघा आपण बघितलं होतं, स्टेट द एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड एक्सेलरेशन. ओके, ऍट टाइम स्मॉल टी. ऍट टाइम स्मॉल टी ला डिस्प्लेसमेंट हे असतं आणि त्याच्यानंतर वेलोसिटी. हा सर, वेलोसिटी इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय होतं. बरोबर आहे, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. मग आपण काय लिहिलेलं आहे बघा बरं, या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे? ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. तुम्ही वेलोसिटी या ठिकाणी कोणतं बी यूज करू शकता.
तुम्ही हा पण फॉर्म्युला यूज करू शकता किंवा तुम्ही हा पण फॉर्म्युला यूज करू शकता. ओके, आता या ठिकाणी नोट्स मध्ये मी दोन्ही बी दिलेले आहेत, बट तुम्हाला एक्झाम मध्ये एकच लिहायचं आहे. ओके, तर या ठिकाणी v इक्वल्स टू ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण यूज करूया. मग त्याच्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक एनर्जी. ओके, आणि तुम्हाला कायनेटिक एनर्जी माहित आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय स्मॉल ए मध्ये. ए मध्ये काय लिहायचं तुम्हाला, चला पेन चेंज करतो. ब्ल्यू कलरचा पेन आपला मस्त पैकी छान पैकी या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. आता आपण काय करूया, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करूया. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. ओके, आता बघा या ठिकाणी द कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय. आता कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय रे, आपण 10वी मध्ये शिकलेला आहे, 9वी मध्ये शिकलेला आहे, 11वी मध्ये आपण शिकला आहे. जनरल फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा, द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल इज गिवन बाय. ओके, हा काय असतं, इज गिवन बाय. कायनेटिक एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू, आता या ठिकाणी कायनेटिक एनर्जीला तुम्ही काय करा, ई के न इंडिकेट करा. आता काही मुलं म्हणतील सर ई के नच इंडिकेट का करायचं, कारण की पुस्तकामध्ये त्यांनी ई के दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ई के न इंडिकेट करायचं आहे. ओके, आता या ठिकाणी बघा कायनेटिक एनर्जीला आपण कसं जनरली आपण के डॉट ई डॉट न इंडिकेट करत असतो, बट या ठिकाणी पुस्तकामध्ये कायनेटिक एनर्जी म्हणजे हे के म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि ई सॉरी के म्हणजे कायनेटिक आणि ई म्हणजे एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी असं झालेलं आहे. ओके, म्हणजे त्यांनी उलट केलेलं आहे. मग त्याच्यामुळे या ठिकाणी मी ई के घेतलेला आहे, बट ई के मीन्स कायनेटिक एनर्जी, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता आपल्याला बघा कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला सर्वांना माहित आहेत. आता मला माहित आहेत आपल्या वर्गातले विद्यार्थी थोडे लाजळू आहेत, त्याच्यामुळे आन्सर सांगत नाही, बट सर्वांना माहित आहे. सर माझं चुकलं तर काय होईल, अरे चुकलं तर चुकू द्या यार, तुम्हाला कोण इथं काय फासावर देत आहे. ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहित आहे 1/2 mv². हा सर हे तर मला माहित होतं, अरे मग माहित होतं सांगायचं राजा. ओके, इके इक्वल्स टू 1/2 mv². त्याच्यानंतर या ठिकाणी 1/2 m इंटू v ची व्हॅल्यू काय आहे, सर v ची व्हॅल्यू ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला पुटअप करायचे आहे, मग या ठिकाणी काय येईल, ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग या ठिकाणी त्याचा काय येईल, स्क्वेअर येईल. ओके, मग याचा स्क्वेअर करा, काय येतं, चला या ठिकाणी येतं 1/2. त्याच्यानंतर m इंटू ओमेगाचा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर. ओके, ओमेगाचा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर आता हे अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्याचा जर समजा आपण डबल स्क्वेअर केला तर या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आलेला आहे. ओके, कारण की या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालेला आहे. त्याच्यानंतर आता हे जे एम ओमेगा स्क्वेअर आहे, आता या एक्सप्रेशनला देखील तुम्ही या ठिकाणी कायनेटिक एनर्जी कन्सिडर करू शकता. ओके, यस आदिती, यस, व्हॉट इज युअर डाऊट. हा, काही डाऊट असेल तर तुम्ही यू कॅन रेज युअर हँड, आणि त्याच्यानंतर मी विचारल्यानंतर माईक ऑन करून तुम्ही सांगू शकता. यस, काही डाऊट आहे का याच्यामध्ये. ओके, एक मिनिट. हा, यस, एनी डाऊट. ओके, नो. सर ते तुम्ही ई के का लिहिले. ई के म्हणजे पुस्तकामध्ये ई के लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण ई केलेलं आहे. कारण की कायनेटिक, हा बघा कायनेटिक एनर्जीला मी तुम्हाला आता सांगितलं, कायनेटिक एनर्जीला आपण के डॉट ई डॉट न इंडिकेट करत असतो, बट या ठिकाणी त्यांनी काय केलंय, ई के ला कायनेटिक एनर्जी आणि ईपी ला त्यांनी काय केलंय, पोटेन्शियल एनर्जी इंडिकेट केलंय, आणि टोटल एनर्जीला त्यांनी ई इंडिकेट केलेलं आहे. येते लक्षामध्ये. ओके सर. ओके, चला ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन भेटलेलं आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय असतं, 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन एक फॉर्म्युला बनू शकतो. कोणता फॉर्म्युला, बघा या ठिकाणी ऑर मध्ये आणखीन एक फॉर्म्युला बनू शकतो. हा जो m ओमेगा स्क्वेअर आहे, m ओमेगा स्क्वेअरला मी के घेऊ शकतो का रे, बरोबर आहे, m ओमेगा स्क्वेअरला के घेऊ शकतो का. आता काही मुलं विचार करत असतील, विचार करायचा नाही. ओके, फक्त लक्ष द्यायचं इकडं, m ओमेगा स्क्वेअरला के लिहू शकतो का. यस, अरे लिहू शकतो. हा, का लिहू शकतो मी ते बी सांगतो, डोंट वरी.
हा मला सांगा रे, ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं? ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू के बाय एम असतं, बरोबर आहे. हे माहित आहे सर्वांना, मान्य आहे का? ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू के बाय एम असतं. हो सर. हा, तर मग या ठिकाणी जर समजा मी एम ला इकडे शिफ्ट केलं तर एम ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं? के असतं. येथे लक्षामध्ये, बट ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू के बाय एम, देअरफॉर एम ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू के. या ठिकाणी काय आहे? एम ओमेगा स्क्वेअर तर आहे. हा सर, या ठिकाणी एम ओमेगा स्क्वेअर आहे आणि तुम्ही या ठिकाणी के लिहू शकता, बरोबर आहे. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. तर या ठिकाणी आता आपण सक्सेसफुली कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय, this is final expression for kinetic energy. ओके, कायनेटिक एनर्जीचं हे एक्सप्रेशन आहे. कधी? व्हेन ऑब्जेक्ट परफॉर्म्स द लिनियर एसएचएम. आता त्याच्यानंतर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचंय. कसं फाइंड आउट करायचंय? एकदम इझी आहे बघा. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय, चला पेन चेंज करूया, एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला लिहायचंय. यस, यहां पर मैं लिखता हूं स्मॉल बी, एक्सप्रेशन फॉर पोटेंशियल एनर्जी. आता बघा, पोटेन्शियल एनर्जीला आपण इंडिकेट करणार आहोत ईपी न, एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी. आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, एमजीएच आहे, बरोबर आहे. बट एमजीएच फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी युज करायचा नाहीये. आता तुम्ही म्हणता सर, मग एमजीएस फॉर्म्युला जर युज करायचा नसेल तर मग कोणता फॉर्म्युला युज करायचा आहे? यस, या ठिकाणी आपल्याला एमजीएस फॉर्म्युला युज का करायचा नाहीये? आता हे आन्सर तुम्हाला गुगलवर भेटणार नाहीये, युट्यूबवर भेटणार नाहीये, किंवा या ठिकाणी तुम्हाला पुस्तकात भेटणार नाहीये. कारण की हे आन्सर कसं आहे, ज्या पुस्तकात पाहिजे त्याच पुस्तकात आहे. ओके, हे आन्सर मला वाटतंय एससी वर्माच्या पुस्तकात आहे. तर या ठिकाणी एच हा जो हाईट आहे, मला सांगा पार्टिकल हा एसएचएम परफॉर्म करतोय, पार्टिकल हा हाईट चेंज करतोय का? नाही, त्याची पोझिशन चेंज करतोय. म्हणजे हाईट तेवढीच आहे, बट पोझिशन चेंज झाल्यामुळं पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. येथे लक्षामध्ये, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी ड्यू टू द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज द पोटेन्शियल एनर्जी. अँड व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? द एनर्जी ड्यू टू द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या ऑब्जेक्टला मोशन आहे, कायनेटिक एनर्जी ऑफकोर्स असणारच आहे. ज्या पार्टिकलला पोझिशन आहे, त्याची काही ना काही पोझिशन असेल, कुठं ना कुठं असेल पोझिशन, बरोबर आहे. इकडे असेल किंवा तिकडे असेल, इधर या फिर उधर, तो उसकी पोझिशन है, तो उसकी वजह से जो एनर्जी होती है, वी कॉल्ड इट एज अ पोटेन्शियल एनर्जी. ओके, लक्षात आलं सर्वांच्या? मग या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कोणता युज करायचा आहे? वर्क डनचा फॉर्म्युला युज करायचा आहे. ओके, कारण की या ठिकाणी वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द पोटेन्शियल एनर्जी असतं. आता काही मुलं म्हणतील, सर आम्हाला काही समजत नाहीये, तुम्ही वर्क डन काय म्हणताय, पोटेंशियल एनर्जी काय म्हणताय? लक्ष द्या इकडं. ओके, ध्यान सिर्फ यहाँ पर आपके मोबाइल की ओर आपको देना है. या ठिकाणी आपला जो पार्टिकल ओ पॉइंटला होता, मान्य आहे सर. त्याच्यानंतर पी पॉइंटला गेला, हे बी मान्य आहे सर. आणि त्यांनी टोटल डिस्प्लेसमेंट एक्स कव्हर अप केलं, हे बी मान्य आहे. आणि या पार्टिकलचा आपला टोटल जो पाथ आहे एमएन होता, हा भी मान्य है सर. ओके, तो यहाँ पर दोस्तों बात क्या है, देखो आता हा जो पार्टिकल आहे आपला, हा डायरेक्टली यार 0 टू पी पॉइंटला डायरेक्टली गेला नसेल, मग त्यांनी काय केलं असेल, या ठिकाणी इथून छोटं 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 असं छोटं छोटं त्यांनी डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले असेल, आणि या छोट्या डिस्प्लेसमेंटला आपण म्हणूया डीएक्स म्हणूया, बरोबर आहे. मग या ठिकाणी आता हा पार्टिकल आपला इथून तिकडे जातोय, म्हणजे त्या ठिकाणी काही ना काही फोर्स ऍक्ट होत असेल, म्हणूनच तो पार्टिकल तिकडे जातोय, बरोबर आहे. मग या ठिकाणी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला घ्यायचंय वर्क डन. येथे लक्षामध्ये. ओके, चला स्टेप बाय स्टेप पाहूया. मग या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? कोणती गोष्ट? एक होता चिमणा आणि एक होती चिमणी. ओके, ती गोष्ट नाहीये रे, या ठिकाणची आपली फिजिक्सची गोष्ट वेगळीच आहे. बघा कोणती गोष्ट आहे, या ठिकाणी आपल्याला पार्टिकलनी छोटं छोटं डिस्प्लेसमेंट डीएक्स कव्हर अप केलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनला आहे? या डायरेक्शनला आहे सर. आणि रिस्टोरिंग फोर्स राजांनो या डायरेक्शनला आहे, बरोबर आहे. मग रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, हा सर एफ इक्वल्स टू किती असतो? मायनस के एक्स असतो. येथे लक्षामध्ये. आणि वर्क डनचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, वर्क डन इक्वल्स टू काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय असतं? मायनस डीएक्स असतं. का डीएक्स असतं मायनस? कारण की या ठिकाणी बघा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दे आर इन द अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे या ठिकाणी काय येतं रे? यस, काय येतं? मायनस साइन येतं. यस,
चला, जनरल गोष्ट सर्वांना लक्षात आली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड आउट करायची. ओके, लक्ष द्या इकडं. द रिस्टोरिंग फोर्स ऑफ द पार्टिकल इज गिवन बाय. चलो भाई, पेन कहाँ गया. हा, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग, द रिस्टोरिंग फोर्स acting on the particle is given by. आता रिस्टोरिंग फोर्स किती असतो, रिस्टोरिंग फोर्स असतो F which is equals to काय असणार आहे, यस मायनस के इंटू एक्स असणार आहे. याच्यामध्ये कुणाला नो डाऊट आहे, बरोबर आहे. आता सपोज द पार्टिकल इज डिस्प्लेस्ड फर्दर. आता समजा आपण या ठिकाणी पार्टिकल डिस्प्लेस केलेला आहे विथ डिस्प्लेसमेंट dx. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय सपोज पार्टिकल डिस्प्लेस with small distance, with very small distance, with त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहावं लागेल, सपोज पार्टिकल फर्दर डिस्प्लेस लिहावं लागेल रे. आपण त्याला काय केले, पुन्हा डिस्प्लेस केलेला आहे. ओके, सपोज पार्टिकल फर्दर डिस्प्लेस्ड yes with small displacement dx. ओके, आपण याला काय केलेलं आहे, dx डिस्प्लेसमेंटनी मूव्ह केलेला आहे. मग या ठिकाणी वर्क डन काय असेल, द एक्सटर्नल वर्क डन ड्युरिंग दिस डिस्प्लेसमेंट. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जर होत असेल मग त्या ठिकाणी ऑफकोर्स यार वर्क डन असणारच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय द एक्सटर्नल वर्क डन. ओके, द एक्सटर्नल वर्क डन ड्युरिंग डिस्प्लेसमेंट dx. मग या ठिकाणी स्मॉल डिस्प्लेसमेंट dx होत आहे, त्या ठिकाणी वर्क डनचा फॉर्म्युला आहे वर्क इक्वल्स टू काय असतं राजांनो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज द मायनस dx येणार आहे. या ठिकाणी निगेटिव्ह साइन का, बिकॉज फोर्स आणि हा जो dx आहे तो अपोजिट डायरेक्शन असतात, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण निगेटिव्ह साइन घेतलेला आहे. मग या ठिकाणी f ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे. हा सर, f ची व्हॅल्यू काय आहे, f ची व्हॅल्यू आहे मायनस kx आहे आणि त्याच्यानंतर हे मायनस dx. मग मायनस मायनस काय झालेलं आहे, प्लस झालेलं आहे. मग हे kx इंटू dx आलेलं आहे. सो दिस इज द वर्क डन. आणि हे जे वर्क डन असतं ना, वर्क डन काय असतं, स्मॉल वर्क डन असतं. ओके, हे वर्क डन काय असतं, स्मॉल वर्क डन असतं. दॅट इज द dw इक्वल्स टू kx इंटू dx आलेला आहे. मग या ठिकाणी स्मॉल वर्क डन dw झालेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय, टोटल वर्क डन फाइंड आउट करायचंय. मग टोटल वर्क डनचा फाइंड आउट करायचं असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये कोणती बी गोष्ट तुम्हाला जर फाइंड आउट करायची असेल, स्मॉल अमाऊंट ऑफ दिला असेल आणि तुम्हाला समजा टोटल अमाऊंट ऑफ किंवा बिग अमाऊंट फाइंड आउट करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. ओके, काय घ्यावं लागतं तुम्हाला त्या ठिकाणी, इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मग या ठिकाणी इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येईल मग, तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय द टोटल वर्क डन इज गिवन बाय द टोटल वर्क डन ड्युरिंग डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, ड्युरिंग डिस्प्लेसमेंट 0. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट किती होतं, 0 होतं. म्हणजे किती येणार आहे, 0 टू x. म्हणजे जेव्हा पार्टिकल हा 0 टू p जाणार आहे, 0 टू x डिस्प्लेसमेंट करणार आहे, तर त्या ठिकाणी वर्क डन किती असतं, द टोटल वर्क डन ड्युरिंग द डिस्प्लेसमेंट 0 टू x इज गिवन बाय. या ठिकाणी काय येणार आहे, इज गिवन बाय. तर या ठिकाणी टोटल वर्क डन किती येणार आहे, that is the total work done on the particle to displace it from 0 to p is given by. तुम्ही असं बी घेऊ शकता किंवा 0 to x असे बी घेऊ शकता. the total work done during the displacement असे घेऊ शकता. ओके, तुमच्या मनावर आहे. आता या ठिकाणी त्यांनी पुस्तकामध्ये काय दिलेलं बघा, the total work done on the particle to displace it from 0 to p. म्हणजे आपला पॉइंट हा इथं 0 आहे, मग 0 to p पर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी त्याला किती वर्क डन करावं लागतं. ओके, तशा टाईपचा लिहा, द टोटल वर्क डन ऑन दी पार्टिकल. ठीक आहे, आपण तशा टाईपचं लिहू कारण की तुम्हाला ते सोपं जाईल. एक मिनिट, चलिए आप जल्दी. हा, द टोटल वर्क डन. मला वाटतं टाइम झालेला आहे, या ठिकाणी आपण थांबू, त्याच्यानंतर लगेच सेकंड पार्ट जॉईन करा. ओके,
या ठिकाणी आपण थांबू. सेकंड पार्ट साठी लगेच सेम लिंकला जॉईन करा.